पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती द धनुषकोडी, फक्त धनुषकोडी आहे 32 किलोमीटर आणि रामेश्वरम हार्डली 10 किलोमीटरवरती आहे. की जेव्हा आम्ही टायमिंग चेक केला गुगलवरती आणि इकडे जेव्हा लोकल माणसांना सुद्धा विचारलं तर धनुषकोडा टायमिंग आणि बंद व्हायचा तर 6 आहे. गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो जॅक्सो प्रोव्हाइड करते जी आपली नॉर्मल स्पोर्ट प्रोव्हाइड नाही करू शकत, जी की आहे कम्फर्ट. हिचा जो मागे टॉप बॉक्स लावला आहे, बाईक भरपूर वेटेड असल्यामुळे ना हँडल वॉबल करते पूर्ण. हा बघा, ब्रेकिंगवरती तितका कॉन्फिडन्स मला अजिबात नाही येतो जेवढा मला माझ्या बाईकवरती येतो. पूर्ण समुद्र आहे आणि हा एक प्रकारे मी बोलू शकता की कोकणचा कसा आहे, कोकण कोस्टल रोड आहे तसं हा तामिळनाडूचा तमिळ कोस्टल रोड ती बोलायला हरकत नाही. सो नमस्कार सुप्रभात मित्रांनो, मी जयेश पुजारी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ जयेश. तर आज आपला आहे राईडचा डे 7 आणि आता आपण चाललो इकडनं टूवर धनुषकोडी. तर आता आपण एक दासा हॉल्ट नाही, इथून धनुषकोडी फक्त अराऊंड 444 किलोमीटर आहे. तर आपण बघू आता काय राईडला आजच्या मजा येते, कारण इकडनं आता फर्स्ट आमचा हॉल्ट असणार आहे तो आपण तंजावरला घेणार आहे. एक बिदेश्वरा शिवा टेम्पल आहे ते पण आपण हॉल्ट घेणार आहे आणि तिथून आपण निघणार आहे धनुषकोडीला, जिकडे आपला आजचा डे एंड असणार आहे. रामेश्वरमला बघू दर्शन घ्यायला जमते की नाही, कारण डिपेंड्स आहे की आपण किती पर्यंत पोहोचते, कारण धनुषकोडी 6 वाजता बंद करतात. आणि आता चैन लूप करतो आहे काय रे काय तर सकाळचे बरोबर वाजले आहे 7:15 आणि आता आपण निघालो इकडनं तंजावरला, जिकडे बिदेश्वराचा शिवा टेम्पल आहे. म्हणजे इकडनं अराऊंड 440 किलोमीटर आहे समथिंग काहीतरी धनुषकोडी. तर आपण डायरेक्ट धनुषकोडीला आपण जाणार नाही आहे. आपण आता जो फर्स्ट हॉल्ट घेऊ तो आपण तंजावरला घेऊ. मध्ये एक फ्युल ब्रेक किंवा माझा टाकी तर फुल आहे, आईच्या पेट्रोल कमी आहे, जरा फ्युल ब्रेक घ्यावं लागेल. मग तेव्हा थोडाफार मी नाश्ता वगैरे करून घेईन आणि त्याच्यानंतर आम्ही नॉनस्टॉप 200 किलोमीटर म्हणजे 196 किलोमीटर इकडनं टेम्पल तिकडे मी हॉल्ट करायचा विचार केला आहे. रायडिंग पॅन्ट नाही घातली आहे कारण मंदिरामध्ये 10 वेळा ते चेंज करायला कम्फर्टेबल नसतं, म्हणून माझी पॅन्ट आहे रायडिंगची ती मी ह्याच्या मागेच बांधली आहे. भाई साहब अँड 138 टच झाली आहे. 138 नंतर लिमिटर लागला मला. सो आज आपल्याला कळलं की आपल्या बाईकची टॉप स्पीड काय आणि किती आहे. सो इथं जस्ट 160cc मोटरसायकल अँड हिची जी टॉप स्पीड पॉवर फिगर याच्याप्रमाणे बघायला गेलात तर 16 bhp पॉवर आहे आणि 14 Nm टॉर्क आहे. तर भाई या पॉवरच्या नुसार 164cc सिंगल सिलेंडर बाईक आहे माझी. तर 138 टॉप स्पीड अचीव करत असेल तर अजून काय पाहिजे एखाद्याला. आणि आता मगाशी सीन का ना इकडे एकतर लँग्वेजचा भरपूर इश्यू आहे. फर्स्ट तर तुम्हाला यांच्या ओरिजिनल लँग्वेजमध्ये तुम्हाला बात करावं लागेल,
जे की पॉसिबल आपल्याला तमिळचं आपल्याला येत नाही. आणि सेकंड आहे आणि मगाशी पण सीन असा आला की वॉशरूमच्या इथे ना त्या लोकांनी हे केलेलं बोर्ड लिहिलेलं की अंदराने बोर्ड लिहिलं आहे की लेडीज टॉयलेट जेंट्स जर तुम्ही सेपरेट आहेत तर त्यांनी लोकांनी ॲटलिस्ट बोर्ड लिहिलं पाहिजे की जेंट्स इंग्लिशमध्ये खाली लिहिलं पाहिजे. त्याने ते सुद्धा नव्हतं केलेलं. नॉर्मल फक्त वरच्यावर त्यांनी करून ठेवलेलं यार. आणि लास्ट मी आता 10:30 वाजता निघालो म्हणजे 11:15 निघालेलो तर आत्ता बरोबर वाजले आहेत 11:30. तर म्हणजे लास्ट मी 45 मिनिट राईड करतो आहे. रोडची कंडिशन इतकी चांगली आहे ना की माझी बाईक 130च्या खाली मला वाटत नाही आणली आहे. मी आत्ता आणली आहे फक्त व्लॉग करण्यासाठी. कारण मगाशी 105 किलोमीटर होतं 10:30 वाजता आणि आता फक्त 23 किलोमीटर बाकी आहे. म्हणजे आपण ऑलमोस्ट 75 to 80 किलोमीटर आपण क्रॉस केलं फक्त 40 मिनिट्समध्ये. काय रोडची कंडिशन आहे यार एक नंबर आहे. आणि मेन मला काय गोष्ट काय आवडली म्हणजे रोडमध्ये रोड पूर्ण साफ आहे. आजूबाजूला कचरा उडत नाही दिसतो मला. म्हणजे असं पण नाही की छोटा मोठा तुम्हाला थोडासा पण कचरा तुम्हाला आजूबाजूला मग दिसणार नाही इकडं अजिबात कुठेच. आणि आत्ता फक्त 22 किलोमीटर्स आहे तंजाऊर जिकडे आपला फर्स्ट हॉल्ट घेणार आहे आपण. एक काम करू का बाईक स्विच करू आहे थोडा किती आहे 120 किलोमीटरला बाईक स्विच करतो. 5 hours later. तर आता आपण बाईक स्विच केलं आहे फक्त शेवटचे 20 किलोमीटर म्हणून म्हटलं जरा बाईक का स्विच करूया. तर आता आपण आहे एक्सपल्सवरती बाईक स्विच केलं आहे. मेन गोष्ट काय सीन काय माहिती आहे काय की एक्सपल्स एवढी लोड आहे ना. पहिला हिचा जो बॉडी वेट आहे एक्सपल्सचा तो 200 kg अराऊंड kg आहे. त्याच्यानंतर त्याच्या मागे टॉप बॉक्स लावला आहे. टॉप बॉक्स नंतर याने मागे फुल टँक बॅग आहे जी की ऑलमोस्ट भरपूर मोठी आहे. प्लस सीन असं आहे की त्याने परत एक नॉर्मल आपली लगेज बॅग असते ती एक आहे. तर भरपूर म्हणजे भरपूर वेटेड वाटते बाईक. आणि आता बघूया की टॉप स्पीड घ्यायचा. बट हा एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो जॅक्सो प्रोव्हाइड करते जी आपली नॉर्मल स्पोर्ट बाईक प्रोव्हाइड नाही करू शकत. जी की आहे कम्फर्ट. काय कम्फर्टेबल आहे यार बाईक. आरामात मी अशी गाडी जर ही असेल माझ्या ऑफ रोडिंग किंवा लॉंग टूरची बाईक तर मी आरामात 200-300 किलोमीटर आपण खेचू शकतो. एवढी कम्फर्टेबल आहे. आणि मला खड्डे जे मला माझ्या N160 मला जाणवायचे यावरती मला 0 खड्डा जाणवतो आहे. बसते पण लागत नाही. मेन गोष्ट काय व्हायचं काय भरपूर हायटेड आहे बाईक. असं वाटतं केवढा ना केवढा वरती बसलं आहे. एक्सपल्स मी ह्याच्या आधी सुद्धा भरपूर वेळा चालवलं आहे. पण आता मी आज अशी घेतली कारण एक नॉर्मल बोलले रिव्ह्यू देऊया. बाईकचा एव्हरेज पण जर तुम्ही बघायला गेलात ना तर चांगला एव्हरेज येते. म्हणजे ऑन ॲन एव्हरेज तुम्ही पकडून झाला की 45+ बाईक एव्हरेज देते. कम्फर्टेबल तर आहे बाईक. फक्त थोडा इश्यू काय व्हायचा आता आत्ता मी जस्ट नोटीस केला बाईकमध्ये हिचा जो मागे टॉप बॉक्स लावला आहे. बाईक भरपूर वेटेड असल्यामुळे ना हँडल वॉबल करते पूर्ण. हा बघा एवढा वॉबल करतोय ना की जर पूर्ण केअरफुली बाईक चालवायला लागते. आता जर मी एक हात तरी सोडला आहे ना तरी हँडल पूर्ण हलतोय. म्हणजे थोडा वर खाली झाला ना 19-20 डायरेक्ट गाडी पडणार आहे. हा सीन आहे एक. आणि सेकंड गोष्ट जी मला जाणवते आहे ॲज कम्पेअर टू माय बाईक ती आहे की ह्याची ब्रेकिंग इश्यू. ब्रेकिंगवरती तितका कॉन्फिडन्स मला अजिबात नाही येतो जेवढा मला माझ्या बाईकवरती येतो. बाकी गाडी एक नंबर आहे यार. काय कम्फर्ट प्रोव्हाइड करते आहे. असं वाटतं की गाडी चालवतच राहावं. ही मजा आहे रे ॲडव्हेंचर टुरिंग बाईकची. म्हणजे मला जेवढे पण पॅचेस आहेत ना जेवढं माझ्या बाईकवरती जाणवायचे या बाईकवरती झिरो मिनिमल म्हणजे मिनिमल नाही झिरो नाही होऊ शकत पण मिनिमल एकदम एवढे कमी आहेत ना झटके लागत आहेत की काहीच वाटत नाही. जे पॅचेस आहेत ते मला माझ्या बाईकवरती पुरं जाणवायचे. जे आता या बाईकवरती मला काही म्हणजे काहीच नाही वाटत आहे. नॉर्मल छोटे मोठे पॅचेस मला जाणवत आहेत. बाकी जर एक्सपल्सचा तुम्ही प्लॅन कराल तर मी सजेस्ट करेन की नवीनवाले एक्सपल्स जास्त बेटर याच्यापेक्षा. कारण त्यामध्ये आपल्याला पॉवर प्रोड्यूस जास्त मिळते प्लस आपल्याला गाडीतलं गिअर मिळतं आहे. या एक्सपल्सचा एवढा नाही कारण हिचा हिटिंग इश्यूचा भरपूर मला जाणवलं आहे. आणि आता मग हिचा मीटरचा बंद झालेला.
एक्सपो स्ट्रगल करते आफ्टर 122 किलोमीटर पर आवर नंतर. बट जर माझा रायडिंग पोस्टर बघितलं तर मी पूर्ण अपराईट बसलो आहे. माझे हँडलचं जे पोझिशन आहे ते प्रॉपर माझ्या बरोबर समोर आहे. आणि फुल स्टेप तुम्ही बघू शकता. स्पोर्ट बाईकवरती आपले कसे थोडे ॲग्रेसिव्ह साईडला असतात, पाय थोडे मागे असतात. बट एक्सोवरचे पाय पूर्ण टोटली समोर स्ट्रेट बसले मी एकदम. आणि कम्फर्टेबल वाटतं. मेन म्हणजे काय, मला कम्फर्ट प्रोव्हाइड करते गाडी. बस अजून काय हवं आहे, जर आपण लॉंग टूरिंग करतो आहे तर आपण काय चूज करतो कम्फर्ट, की आपल्या बाईकवरती जास्त आपल्याला पेन, बॅक पेन किंवा लोअर बॅक पेन आपल्याला नाही झाला पाहिजे किंवा शोल्डर पेन नाही झाला पाहिजे. तर त्या मोठमधली बाईक जर तुम्ही नॉर्मल 100च्या स्पीडने क्रूज करणारे तुम्ही असेल, म्हणजे तुम्ही बाईक आवडते मला आणि टुरिंग बाईक आवडते आणि तुम्ही 100 स्पीड तुमची कॉन्स्टंट असते, ज्यावर तुम्ही ॲडव्हेंचर करावं असं वाटतं तुम्हाला, तर तुम्ही डेफिनेटली तुम्ही एक्सपो थ्रू तुम्ही जाऊ शकता. बेस्ट आहे इन द सेगमेंट 200 cc मध्ये. फॉर अनेकची ऑफ रोडिंगचे जे सस्पेन्शन, ट्रॅव्हल सस्पेन्शन काम करतात, बॉस काय जबरदस्त करतात यार. बृहदेश्वर शिवमंदिर, ज्याला राजराजेश्वरम मंदिर असेही म्हणतात, हे भारतातील सर्वात भव्य आणि ऐतिहासिक शिवमंदिरापैकी एक आहे. हे मंदिर तमिळनाडू राज्यातील तंजाऊर येथे स्थित आहे. मंदिराचा शिखर सुमारे 216 फूट उंच आहे. हे संपूर्ण मंदिर ग्रॅनाइट दगडातून बांधले गेले आहे, जो त्या भागात नैसर्गिकरित्या उपलब्ध नव्हता. ही एक मोठी वास्तुशास्त्रीय कामगिरी आहे. शिखरावर असलेला 80 टन वजनाचा कळस आजही अभियात्रेंच्या चमत्कारिता मानला जातो. भगवान शिव येथे बृहदेश्वर या नावाने पूजले जातात. हे मंदिर शैव परंपरेचं प्रमुख केंद्र आहे. महाशिवरात्री, प्रदोष, कार्तिक महिना येथे विशेष उत्सव साजरे केले जाते. आता आपण थोडं वळूया इकडचा कला आणि इतिहासाकडे. मंदिराच्या भिंतीवर सुंदर भिंतीचित्रे कोरलेली आहेत. चोळ काळातील नृत्य, संगीत आणि धार्मिक जीवन यांचे दर्शन येथे होते. हे मंदिर चोळ साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक मानले जाते. सो आत्ता बरोबर वाजले आहेत संध्याकाळचे 3:45 वाजले आहेत, म्हणजे आत्ता 4 वाजतील आणि अजून स्टील 150 किलोमीटर आहे. पण शेवटचे तुम्ही 20 किलोमीटर सोडून दिलात तर अराऊंड 130 किलोमीटर बाकी आहे फक्त धनुषकोडी. बट सीन काय ना आता, की जर आम्ही टायमिंग चेक केला गुगलवरती आणि इकडे जेव्हा लोकल माणसाला सुद्धा विचारलं तर धनुषकोडा टायमिंग आणि बंद व्हायचा तो 6 आहे आणि आता 4 वाजले. तर 2 तासामध्ये 150 किलोमीटर कवर करणं म्हणजे मोस्टली इम्पॉसिबलच आहे. बट ट्राय करू, कारण अजून आमचा एक लॉंग ब्रेक असतो, लंच ब्रेक, तो जर आम्ही घेतला नाही तर मे बी तो स्किप केला असता तर तो स्किप करून चालणार नाही, कारण जरा पेट पूजा केली तर आपल्याला जास्त बेटर पडेल लॉंग राईडसाठी. मग आपल्याला जो आजचा धनुषकोडीचा जो शेड्यूल आहे तो आपल्याला उद्यावरती करावा लागेल. मग उद्या आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला हेक्टिक होणार. उद्या आपल्याला रामेश्वरमच्या टेम्पल दर्शनसुद्धा घ्यावं लागेल. उद्या आपल्याला धनुषकोडीसुद्धा विजिट करावं लागेल. आज जरा थोडा लवकर झालं असतं ना तर मे बी आपल्याला पॉसिबल झालं असतं इकडं धनुषकोडीला आजच कवर करायला. बरं आता बघू, सीन असं आहे की माहिती नाही होईल की नाही, बट ट्राय करू. चला, पेट्रोल भरायला थांबलेलो तरी बाईकचा एव्हरेज जर मी बघायला गेलो ऑन एव्हरेज, म्हणजे मी आता काढला आहे लास्ट दिवशी, जेव्हा लास्ट डेला मी काढेन ऑन एव्हरेज. बट आता तो बाईकचा एव्हरेज असेल तर अराउंड 45 किंवा 50च्या बिटवीनच आहे. ठीक आहे, जर लॉंग रूटला जर आपण एवढी गाडी स्ट्रेच करतो आहे, जी की प्रत्येक वेळी गाडीमध्ये 130 प्लस घेऊन चाललं आहे कंटिन्यू ते. पण असं नाही की मध्ये टच करतो मध्ये घेऊन होते. मागाची जो रूट होता त्यावर उलटा मी माझी बाईक इझिली 135पर्यंत मी क्रूज करत होतो फॉर 15 ते 20 मिनटासाठी. तर त्याप्रमाणे त्या बाईकचं माझे एव्हरेज देते, ते बेटर साईडला चांगलीच देते. पण आता माहिती नाही पुढे कसा काय रोड आहे.
आणि तुम्ही मॅपमध्ये बघू शकता, जसं की माझ्या मॅपमध्ये दिसत तुम्हाला, माझ्या लेफ्ट साईडला पूर्ण समुद्र आहे. आणि हा एक प्रकारे मी बोलू शकता की कोकणचा कसा आहे, कोकण कोस्टल रोड आहे, तसा हा तामिळनाडूचा तमिळ कोस्टल रोड तुम्ही बोलायला हरकत नाही. असं आपण एक रूट आहे. त्याला पुरा समुद्र आहे लेफ्ट साईडला, समोर रोड आहे, या साईडला पुढे झाडी आहे. बस अजून काय पाहिजे यार. आणि आता सीन काय आहे ना की आता बरोबर वाजले आहेत संध्याकाळचे 5. सनसेटसुद्धा होत होता पुढच्या अर्ध्या एक तासामध्ये. आणि 6 वाजता बंद होते धनुषकोडी. आणि अजून आम्हाला 100+ किलोमीटर जायचं. तर आता आमच्यासाठी चॅलेंजिंग होऊन जाणार आहे की आम्ही 6च्या आधी पोहोचणार की नाही. ट्राय करू जमेल तेवढा गाडी घेतला. रोडची तिथं कंडिशन तितकी चांगली नाही जितकी आम्हाला एक्सप्रेस वेला मिळते. बरं आता आम्हाला गुगल मॅपवरती 2 तास 2 मिनटं दिसतो आहे आणि आमच्या हातामध्ये फक्त 1 तास आहे. तर आज जी खरा चॅलेंज आहे आमच्यासाठी की आम्हाला 1 तासामध्ये आम्हाला धनुषकोडीला पोचायचं आहे, तेही 6च्या आधी. आणि किलोमीटर किती आहेत, अराउंड मोर दॅन 100. लेट सी होते की नाही, कारण जर आज नाही झालं ना पॉसिबल तर उद्याचा आमचा पूर्ण शेड्यूलची वाट लागणार आहे. तर आम्ही त्या हिशोबामध्ये फालतूमध्ये मी अगदी ड्राईव्ह नाही करत आहे. जर जमतं त्याला आम्ही करणार आहे. बट आम्ही ट्राय करू की आजच्या धनुषकोडीला पोचायचा आणि तिकडे सनसेट एन्जॉय करायचा बस. आणि मगाशी मी मगापासून व्हिडिओ कॅप्चर नाही करत आहे, कारण फालतूमध्ये त्यामध्ये मला बाईकची स्पीड स्लो करत ठेवावं लागणार, कारण हायर स्पीडला आवाज तितका क्लिअर नाही आहेत म्हणून. तर बघूया आता, कारण डायरेक्ट तुम्हाला मी पाम दिसेन ना तेव्हा तुम्हाला डायरेक्ट मी कॅमेरा ऑन करून दाखवेन. तोपर्यंत जरा डिस्टन्स मला कव्हर करतो तेवढे जमेल तेवढे. मित्रांनो आत्ता आपण लागलो आहे पामबान ब्रिजला, धनुषकोडी रामेश्वरम. हा पूर्ण पामबान ब्रिज आहे. आणि माझ्या तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता, 1 मिनटं यार, इकडनं पुन्हा हा रेल्वेचा ट्रॅक आहे जो जातो रामेश्वरम स्टेशनला. आणि फक्त हा व्ह्यू बघा यार, पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती द धनुषकोडी. जस्ट फक्त धनुषकोडी आहे 32 किलोमीटर आणि रामेश्वरम हार्डली 10 किलोमीटरवरती आहे. आणि या समुद्राच्या लाटा बघा, विंडभास एवढा येतो आहे ना, थोडं डिफिकल्ट होऊन जातं आहे गाडी चालवायला. बट जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू यार. दिल खुश झालं एकदम. इतकं भारी वाटतं ना, मी सांगून सगळं शब्दामध्ये आता. तर इथे बायकर्स बघा फक्त, हा आदित्य, हा कर्नाटकावाला कोणतरी आहे. आणि बाकी जेवढे पुढचे आहेत ते पुरं 5 जणांचा ग्रुप आहे, ते सर्व MH वाले आहेत. एक सर्व MH12 MH42 सगळं पुणे 17वाले आहेत. मगाशी भेटते ते बोलणं झालं माझं त्यांच्याशी, तर ते बोलले की आम्ही पुणे 17वरच आम्ही एक ग्रुप आहे आमचा, तर आम्ही सगळं आलो आहे. फक्त तुम्ही गाडी नोटीस करा, डॉमिनार 400 तुम्हाला दाखवतो एक निंजा वर्सेस 650 स्टोरी ऑन यूज करायची. पुढे गोरिला आहे 450 आहे, त्याच्या पुढे हिमालयन आहे, KTM ॲडव्हेंचर CRT आणि TVS रॉनिन आहे. आणि आमच्या 2 साध्या बाईक. बट ठीक आहे, बाईक मॅटर नाही करत ॲक्च्युअलमध्ये. जर तुमच्यामध्ये तेवढी स्ट्रेंथ असेल की तुम्ही यांना विचारलं, हे लोक डायरेक्ट पुण्यावरून डायरेक्ट आलं तिकडे. बट आम्ही तर मोस्टली सगळं फिरत आलो आहे, ज्यामध्ये कोल्हापूर होतं, हम्पी होतं, मल्लिकार्जुन होतं, चेन्नई, सर्व गोष्टी फिरायला मी इकडे आलो आहे. तर यस, प्राऊड मुवमेंट होतं ना. असं का आम्हाला काय वाटतं माहिती नाही की मी ग्रुप राईड करतो आहे, म्हणजे त्याच्यासमोर बघू शकता सर्व बाईक करतात, सर्व सर्व सर्व. हे बघा इथे जो राईटला पण आहे, पुढे पण आहे. जस्ट बघा यार काय व्ह्यू आहे, एक नंबर आहे बघा. जरा थांबलेलो, पण थांबून तुम्हाला दाखवायचा माझा हिसाब चालू होता. बट सीन काय आहे की पोलीसवाले इथे अलाव न करत आहेत, कारण छोटा ब्रिज आहे आणि दोन्ही साईडला गाड्या येतात, तर थोडं कठीण होऊन जातं, म्हणून इकडे काय सीन नाही. बट एक नंबर एक नंबर. वरतीड आहे नाही, वरतीड बाईक स्वतः येणं इकडे. इथे ट्रॅफिक करून ठेवलं, कारण प्रत्येक लोक आहेत ना गाडी स्वतःची. आता बाईकच्या ठीक आहे, बाईक तर एवढीशी पार्क करून होऊन जातं. काही लोकांनी मोठ्या मोठ्या कार इथे पार्क करून ठेवल्या, त्यामुळे ट्रॅफिक होत जाते. आता हा रोड सफिशियंट आहे, 2 रोड याच्यासाठी इझिली. ट्रेन बघा, ट्रेन बघा, ट्रेन बघा. 1 मिनटं झूम करून दाखवतो. समोरून पूर्ण ट्रेन चालली आहे, लाईन चालली आहे ट्रेनची. अरे कहना क्या चाहते हो? तर मित्रांनो आता वाजले आहेत 6:30. तर आजचा दिवस आपण इकडे थांबूया आणि उद्या आपण जाणार आहे रामेश्वरच्या दर्शनला, जे की अराउंड 5 टाईमला असेल.
आणि तिकडनं लगेच फटाफट दर्शन करून थोडाफार एक्सप्लोअर करून तिकडची प्लेस आपण डायरेक्ट निघणार आहे उद्या कन्याकुमारीला. आणि जाता आता आपण आपला धनुषकोडी बाकी आहे, कारण धनुषकोडी त्याचा ऑलरेडी बंद झाला आहे 6 वाजता, लेट झाला आपल्याला पोचायला. तर म्हटलं उद्या कन्याकुमारी जाताना आपण धनुषकोडीला फक्त एकदा व्हिजिट करून येऊया. तर जर 5 वाजता दर्शनाला गेलो आणि 7 जरी दर्शन झालं तरी 7 वाजता येऊन फटाफट पॅकिंग करून तर मी आताच करून ठेवू. तर पॅकिंग करून आम्ही उद्या जर धनुषकोडीला निघालो 8 वाजता तर आम्ही कन्याकुमारीला इझिली आम्ही 2-4 आम्ही पोचू शकतो. आणि त्यानंतरसुद्धा भरपूर सारे स्पॉट आहेत, ते मी तुम्हाला उद्या सांगेनच काय काय आहेत कन्याकुमारीसोबत. तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपल्याला अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.